ओम कुलदेवताय नमो नमः। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तर सध्या नवरात्र चालू आहे, तरी नवरात्रामध्ये आपण कुलदेवीची ओटी कशी भरावी, ओटीमध्ये काय काय साहित्य असावे, ओटी कोणी भरावी, ओटी कधी भरावी, या सर्वांची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसेच घरामध्ये जे घट बसतात तर त्याची सुद्धा ओटी भरण्याची पद्धत आपल्याकडे आहे। तो ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारी आहे, तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारी आहे, म्हणून देवीची ओटी भरली जाते। तर देवीची ओटी का भरावी, तर देवीची ओटी भरणे हा एक तिचा मान आहे। देवीची ओटी भरणे हा एक प्रकारचा तिला मान दिला जातो आणि तिला तिचा मान मिळाल्यावर ती आपल्या कामामध्ये बरकत देते, आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करते, आपल्याला भरभरून आशीर्वाद देते। त्यामुळे वर्षातून कमीत कमी एकदा तरी देवीची ओटी भरावी व देवीला तिचा मान द्यावा। तर बरेच जण पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरतात, तर काही जण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरतात। तर नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही शक्य असेल तर नक्कीच आपल्या कुलदेवीची ओटी भरावी। आपल्या घरामध्ये सुद्धा घट बसलेले असतात, तर घटाची सुद्धा तुम्ही ओटी भरली तरीही चालेल। सर्वात आधी आपण ओटीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर इथे मी एक साडी घेतलेली आहे, तर ही साडी शक्यतो तुम्ही नऊवारी घ्यायची आहे। त्यातल्या त्यात ही साडी जर तुम्हाला सुती आणि रेशमी मिळाली तर खूप छान, कारण असं म्हटलं जातं सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात ती ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत जास्त असते। तर त्यामुळे शक्यतो नऊवारी साडी तुम्ही घ्यावी आणि ती रेशमी असावी किंवा सुती असावी। तसेच साडीचा रंग हा काळा निळा नसावा, त्याऐवजी तुम्ही लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा इतर कोणतेही रंग घेऊ शकता। तसेच ब्लाऊज पीस तुम्ही त्याच्यामध्ये खणसुद्धा घेऊ शकता। तर मी ते ब्लाऊज पीसाचाच खण बनवलेला आहे, तर खणामध्ये सुद्धा शक्यतो रेशमी ब्लाऊज पीस हा घ्यावा। तर त्यानंतर आपल्याला इथे दक्षिणासुद्धा लागणार आहे, तर दक्षिणासुद्धा घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला फुलं लागणार आहेत किंवा गजरासुद्धा तुम्ही घेऊ शकता। तसेच श्रीफळ म्हणजेच नारळ लागणार आहे, नारळसुद्धा आपल्याला पूर्ण नारळ घ्यायचा आहे। सोललेला नारळ आमच्याकडे अर्पण करत नाही, जशी तुमची पद्धत आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे। तसेच 5 प्रकारची फळे देवीला ओटीमध्ये भरण्यासाठी घ्यायची आहेत। हळदी कुंकू लागणार आहे, तसेच तांदूळ लागणार आहे। तर त्याच्यामध्ये 5 प्रकारचं हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं हे सर्व सुद्धा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता। तर मी ते सुपारी आणि बदाम घेतलेले आहेत। इथे आपल्याला देवीला अर्पण करण्यासाठी सौभाग्य अलंकार लागणार आहेत, तर त्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे, टिकल्याचं पॉकेट घ्यायचं आहे, तसेच हळदी कुंकाचा करंडा घेतला तरीही चालेल। सौभाग्याचे जे अलंकार असतील आपल्याकडे ते संपूर्ण घ्यायचे आहेत। मणी, मंगळसूत्र, रुमाल, तसेच पावडरचा डब्बा, मेहंदीचा कोन, नख पॉलिश, लिपस्टिक, टिकलेचं पॉकेट हे सर्व तुम्हाला सौभाग्य अलंकार आपल्याकडे जे असतील ते देवीला अर्पण करण्यासाठी घ्यायचे आहेत। ज्या तुम्ही हे सौभाग्य अलंकाराच्या वस्तू घेणार आहात ते शक्यतो दुसऱ्यांना वापरण्यायोग्य असाव्या, जेणेकरून त्या देवीला जे अर्पण केलेलं आहे ते फेकून देऊ नये कोणी, तर वापरण्यायोग्य हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही साडीसुद्धा तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी घेणार असाल तर जास्त हलकीसुद्धा साडी घेऊ नये। आपण देवाला चांगलं केलं तर देवसुद्धा आपलं चांगलंच करतो। देव हा भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे तुम्ही देवाला यथाशक्ती तुमच्या परिस्थितीप्रमाणे या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत। एखाद्या गरजू सवाष्ण स्त्रीला तुम्ही या वस्तू दिल्या तर त्या व्यक्तीने वापराव्या, तर अशा पद्धतीने या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। तर मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा मग घरी आपल्या घटाची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता। तर घरात जी तुम्ही ओटी भरलेली आहे ती स्वतःसुद्धा ही साडी तुम्ही परिधान करू शकता किंवा मग एखाद्या गरजू सवाष्ण स्त्रीला सुद्धा तुम्ही देऊ शकता। त्यानंतर आपण ओटी कशी भरायची हे जाणून घेऊयात। तरी मी ते एक ताट ठेवलेलं आहे आणि अशी साडी आहे आपल्याकडे, तर साडीची व्यवस्थित घडी मारून घ्यायची आहे। घडीमध्ये जे काही पेपर कागद लावलेला असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे। साडीची व्यवस्थित घडी मारून साडी आपल्याला ठेवून घ्यायची आहे। तर ही साडी तुम्ही नऊवारी, सुती आणि रेशमी असावी। शक्यतो देवीला अर्पण करणारी साडी ही नऊवारी असते। साडीवरती तुम्ही ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि नारळ घ्यायचा आहे, तो नारळ पूर्ण पाण्याने भरलेला असावा।
शक्यतो नारळ पूर्ण पाण्याने भरलेला घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने होईल अशा रीतीने ठेवायची आहे। त्यानंतर जे आपण सौभाग्य अलंकार आहेत ते सुद्धा देवीला अर्पण करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये तुम्ही जे काही सौभाग्य अलंकार ठेवलेले आहेत ते सर्व देवीला अर्पण करायचे आहेत। फळं अर्पण करायचं आहे, तसेच दक्षिणा अर्पण करायची आहे आणि मग शेवटी आपल्याला ओटी भरायची आहे। तर ओटीमध्ये तुम्ही खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम हे सर्व प्रत्येकी वेळेस तुम्ही ज्यावेळेस ओटी भरणार आहेत तर प्रत्येक एक वेळेस 2 वेळेस ओटी भरणार असाल तर ते साहित्य प्रत्येक वेळी ओटीमध्ये आपल्याला तांदळासोबत अर्पण करायचं आहे। तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि तांदळासोबत सुपारी म्हणजे जे काही वाण असेल आपल्याकडे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही 2 वेळेस सुद्धा अशी ओटी भरू शकता, म्हणजे 2 वेळेस तांदूळ अर्पण करू शकता किंवा 5 वेळेस सुद्धा हे तांदूळ तुम्ही अर्पण करू शकता। तर 5 वस्तू असतील तर तुम्ही 5 वेळेस सुद्धा ओटी भरू शकता। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे ओटी भरायची आहे। हे ओटीचं ताट भरून झालेलं आहे। तर सर्वात आधी आपण देवीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण स्वतःसुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे। तर अशा प्रकारे आपण संपूर्ण साहित्य आहे तर आपण देवीला सर्व अर्पण केलेलं आहे। तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा देवीला सर्व अर्पण करून घ्यायचं आहे। काही ठिकाणी बऱ्याच वेळेस चुनरी सुद्धा अर्पण केली जाते, तर देवीला चुनरी सुद्धा लाल रंगाचीच अर्पण केली जाते। तर ओटीमध्ये पानाचा विडा देखील ठेवला जातो, तर तो पण तुम्ही तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही तो ठेवू शकता। त्यानंतर ओटी आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या छातीच्या समोर येईल अशा पद्धतीने देवीपुढे उभं राहायचं आहे आणि मनातून देवीला म्हणायचं आहे की ही ओटी मी तुला देत आहे, देवी आई तू याचा मनापासून स्वीकार कर। अशी आपण 3 वेळेस ही ओटी वर खाली करायची आहे। 3 वेळेस ही ओटी मी इथे खालीवर केलेली आहे। त्यानंतर 3ऱ्या वेळेस ही ओटी देवीच्या पुढे ठेवायची आहे। त्यानंतर हात जोडून देवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, मी जी तुला ओटी दिलेली आहे, तुझी ओटी भरलेली आहे, तुला तुझा मान मी दिलेला आहे तो तू स्वीकार कर। चूक भूल झाली असेल तर मला माफ कर आणि माझी ही ओटी तू स्वीकार कर। आमची ही ओटी स्वीकारून तू सगळे गोड मानून घे आणि तुझा कृपाशीर्वाद व तुझा वरदहस्त, तुझे शुभ आशीर्वाद आमच्यावर नेहमी असू देत। आमच्या घरामध्ये सुख शांती नांदू दे आणि जी काही इडापिडा आहे ती तू दूर कर, आमची सगळी संकट दूर कर, सगळं काही सुरळीत होऊ दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे। आणि ओटी ही अष्टमीला किंवा नवमीला सुद्धा तुम्ही भरू शकता। तर नवरात्रीत दुर्गा मातेची तसंच कुलस्वामिनीची ओटी भरली जाते। तर वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी अवश्य भरावी। तर घरामध्ये शुभ कार्य करण्यापूर्वी सुद्धा आपण कुलदेवीची ओटी भरतो। तर त्यामुळे मंदिरात किंवा घरात तुम्ही घटस्थापना केली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता। तर घरामध्ये जर तुम्ही ओटी भरली असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा त्या वस्तू परिधान करू शकता किंवा ती साडी आहे तर तुम्ही नेसू शकता किंवा गरजू एखाद्या सवाष्ण स्त्रीला सुद्धा तुम्ही ह्या भेटवस्तू आणि साडी देऊ शकता। मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही ही साडी किंवा ओटी दिली असेल तर तिथे सुद्धा गुरुजी जे ब्राह्मण आहेत ते गरजू व्यक्तीला ही साडी किंवा जे सौभाग्य अलंकार आहे, ओटीचं सामान आहे ते तिकडे देतात। तर तुम्ही शक्यतो ही साडी किंवा सौभाग्य अलंकार आहेत ते दुसऱ्यांना घालण्यायोग्य द्यावे। तर ओटी ही सवाष्ण स्त्रीनेच भरायची असते। घटासमोर जर तुम्ही ओटी भरली असेल तर हे नारळ आहे ते तुम्ही सर्व फोडून त्याचा प्रसाद म्हणून सुद्धा ग्रहण करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।